आज आपण इयत्ता 5वी विषय गणित घटक क्रमांक 3 अपूर्णांक उपघटक क्रमांक 14 व्यवहारी अपूर्णांक समच्छेद व भिन्नछेद अपूर्णांक याच्यातला घटक तुलना बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार कसा करायचा या गोष्टी आपण याच्यामध्ये काय करणार आहोत शिकणार आहोत। बघा वाचा अपूर्णांक कोणाला म्हणायचंय कोणाला म्हणलं जातं अंश आणि छेद हे दोन्ही काय केले जातात इथं दिलंय बघा अपूर्णांक म्हणजे काय अंश भागिले छेद याला काय म्हणायचंय अपूर्णांक असं म्हणायचंय। याच्यात a छेद b हा अपूर्णांक झाला a हा काय झाला अंश झाला तर b हा काय झाला छेद झाला b काय झाला छेद झाला आणि टोटल a छेद b ला काय म्हणायचंय अपूर्णांक म्हणायचंय। म्हणजे काय एखादी वस्तू तुम्हाला समान वाटण्यासाठी या अपूर्णांकाचा काय केला जातो उपयोग केला जातो। समच्छेद अपूर्णांक कोणाला म्हणायचं ज्या अपूर्णांकांचे छेद काय असतात समान असतात ज्या अपूर्णांकाचे छेद काय असतात समान असतात त्यांना समच्छेद अपूर्णांक असं म्हटलं जातं। उदाहरणार्थ बघा 2/3 5/3 आणि 4/3 यांचा हा जो छेद आहे 3 3 3 हा कसा आहे समान आहे आणि अंश 2 5 4 हे कसे आहेत भिन्न अंश आहेत आणि म्हणून या 2/3 5/3 आणि 4/3 या अपूर्णांकाला समच्छेद अपूर्णांक असं म्हटलं जातं। हा पहिला पॉइंट झाला। आता दुसरा बघा भिन्नछेद अपूर्णांक। भिन्नछेद अपूर्णांकाची व्याख्या काय सांगितली ज्या अपूर्णांकाचे छेद भिन्न काय भिन्न पाहिजे छेद भिन्न पाहिजे म्हणजे बी वेगवेगळे पाहिजे भिन्न पाहिजे असतात त्यांना भिन्नछेद अपूर्णांक असं म्हटलं जातं। उदाहरणार्थ बघा उदाहरणार्थ 8/4 2/3 5/6 इथं काय म्हटलंय भिन्नछेद 4 3 6 मग 8/4 या अपूर्णांकाचा छेद कोणता आहे 4 आहे अंश 8 आहे इथं 2/3 हे 3 अपूर्णांक दिले तिन्ही अपूर्णांकाचे छेद कसे येतं भिन्न आहेत वेगवेगळे आहेत आणि म्हणून त्या अपूर्णांकांना काय म्हणायचं भिन्नछेद अपूर्णांक म्हणायचं। आता दुसरा मुद्दा आहे समच्छेद अपूर्णांकांची तुलना करायची काय करायची आपल्याला तुलना करायची म्हणजेच लहान मोठेपणा यांची काय करायची आपल्याला तुलना करायची मोठा कोण आहे लहान कोण आहे संख्याची तुलना नाही याची संख्याची तुलना आपण याच्या अगोदर अभ्यासली। आता अपूर्णांकाची तुलना काय करायची अभ्यासायची आहे। बघा समच्छेद अपूर्णांकाची तुलना लहान मोठेपणा। आता हे जे चिन्ह दिसतंय एक टोक इकडे दोन टोक तर आपण काय म्हणतो याला हे लहानाकडे संख्या लहान असेल तर हे चिन्ह वापरायचं संख्या मोठी असेल तर हे चिन्ह वापरायचं। म्हणजे काय सांगितलं यांनी लहान संख्या असेल त्याच्याकडे बाण गेला पाहिजे इकडे मोठीकडे असेल तर आपल्या भाषेत घ्यायचं झालं तर लहान असेल त्याला कोपरखळी मारायची इकडं आणि इकडचा भाग जो आहे तो काय करायचा आहे मोठ्याकडे दाखवायचा आहे। लहान मोठा आणि हे बरोबरचं चिन्ह हे 3 चिन्ह आहे त्याच्यामध्ये। आता बघा समच्छेद अपूर्णांकामध्ये आता यांनी काय सांगितली व्याख्या पुढची या समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश काय ज्या अपूर्णांकाचा अंश लहान असतो काय असतो लहान असतो तो अपूर्णांक हा लहान असतो हे डोक्यात ठेवायचं। ज्या अपूर्णांकामध्ये म्हणजे समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो अपूर्णांक कसा असणार लहान असणार। उदाहरणार्थ बघा 5/12 व 7/12 यांच्यातला लहान मोठेपणा ठरवा तुलना करा। मग 5/12 अगोदर अंशाची तुलना करायची अंश 5 7 5 7 पेक्षा कसे लहान आहे 5 हा 7 पेक्षा लहान आहे मग 5/12 सुद्धा 7/12 पेक्षा कसे असतील लहान असतील। यालाच कसं लिहिलं जातं 7/12 हा 5/12 पेक्षा कसा आहे मोठा आहे। इकडं 5/12 हा 7/12 पेक्षा कसा आहे लहान आहे। म्हणजे डोक्यात काय ठेवायचं समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक काय असतो लहान असतो। दुसरा मुद्दा आहे आता बघा समान अंश व छेद भिन्न अंश समान छेद भिन्न वेगवेगळे छेद आहे मग
समान अंश असणाऱ्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद लहान, बघा इथे सांगितली व्याख्या, ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक काय असणार, मोठा असणार. उदाहरणार्थ बघा 6/21 व 6/23. अगोदर काय करायचं तुम्ही, 6 अंश शोधायचे दोन्ही अपूर्णांकाचे, ते समान आहेत का, आहेत. मग छेद शोधायचे, छेद कसे आहेत, भिन्न. मग छेद कोणता मोठा आहे कोणता लहान आहे तो शोधायचा. मग 21 कसा आहे, लहान आहे. 23 कसा आहे, मोठा आहे. मग याचा अर्थ काय झाला, 6/21 हे 6/23 पेक्षा कसे आहेत, लहान आहेत. म्हणजेच 6/21 हा अपूर्णांक 6/23 पेक्षा कसा आहे, मोठा. कळलं? म्हणजे डोक्यात काय ठेवायचं, ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. इकडं ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. हे किती झाले, 2 नियम व्यवस्थित ठेवून. तिसरा नियम आहे मित्रांनो आपला याच्यातला, अंश व छेद दोन्ही भिन्न असणाऱ्या अपूर्णांकांची तुलना करायची. काय, अंश पण वेगळा असेल आणि छेद पण वेगळा असेल, त्याला भिन्न अंश आणि भिन्न छेद अपूर्णांक म्हणतात. मग अशांची तुलना कशी करायची बघा. अंश व छेद काय म्हटलं यांनी बघा, अंश व छेद दोन्ही भिन्न असणाऱ्या अपूर्णांकाची तुलना करताना प्रथम काय करायचंय, त्यांचे छेद समान करून घ्यायचे. म्हणजे समछेद अपूर्णांकात त्यांचं रूपांतर करून घ्यायचं आहे. मग समछेद अपूर्णांकात रूपांतर करतात व नंतर त्यांची काय केली जाते, तुलना केली जाते. उदाहरणार्थ दिले तुम्हाला एक 3/4 व 5/6 यांची तुलना करा. यांची तुलना कशी करायची बघा. 3/4 बरोबर, आता इथं काय करायचंय, हा एक अपूर्णांक हा एक अपूर्णांक, दोन अपूर्णांक आहेत की नाही. मग दुसऱ्या अपूर्णांकाच्या कोणी या छेदानं पहिल्या अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला गुणायचं. म्हणजे इथं काय केलं मी, 3 × 6/4 × 6 बरोबर 6 × 18 6 × 24. आता दुसरा अपूर्णांक 5/6, या अपूर्णांकाला पहिल्या अपूर्णांकाच्या कोणी गुणायचं, छेदानं. का बरं असं, याचं कारण आपल्याला छेद समान करायचा आहे. कोण समान करायचंय, छेद. मग 5 × 4 6 × 4 5 × 20 आणि 6 × 24. हा बघा 24 इथं या. आता 18/24 20/24 24 छेद समान झालाय. आता आपण छेद समान असताना काय पाहिलं होतं, ज्या अपूर्णांकाचा छेद समान असेल अशा अपूर्णांकामध्ये ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक काय असतो, लहान. मग बघा 18 हे 20 पेक्षा लहान आहे, याचाच अर्थ 18/24 हे सुद्धा 20/24 पेक्षा कसे, लहान. 18/24 कोणाची किंमत आली, 3/4 ची किंमत आली म्हणून 3/4. 20/24 कोणाची किंमत आली, 5/6 म्हणून 5/6. याचा अर्थ काय, 3/4 हे 5/6 पेक्षा कसे आहेत, लहान. कसे आहेत, लहान. यालाच आपण असं पण लिहू शकतो, 5/6 हे 3/4 पेक्षा कसे आहेत, मोठे आहेत. उलट, याच्या उलट असं पण लिहिता येतं. आता चौथा नियम, दिलेल्या समछेद अपूर्णांकामध्ये अंशाचा जो चढता व उतरता क्रम असतो. म्हणजे काय, 3, 5 यांचा जो चढता आणि उतरता क्रम आहे तोच चढता उतरता क्रम त्या अपूर्णांकाचा सुद्धा असतो, म्हणजे लावता येतो. असे हे याचे काय झालेले आहेत, 3 आणि 4 नियम या ठिकाणी संपलेले आहेत. आता
पुढचा टॉपिक म्हणजे तुलना झाली, आता बेरीज. अपूर्णांकांची बेरीज कशी करायची हे आपल्याला काय करायचंय पाहायचं. पाचवा नियम आहे मित्रांनो, समछेद अपूर्णांकाची बेरीज. a छेद b प्लस c छेद b. आता a छेद b हा एक अपूर्णांक आहे, c छेद b हा एक अपूर्णांक आहे, बरोबर. काय a छेद b हा एक अपूर्णांक, c छेद b हा एक अपूर्णांक, दोन अपूर्णांक आहे. आता काय पाहिलं, दोन्ही अपूर्णांकाचा छेद समान आहे. मग दोन्ही अपूर्णांकाचा छेद समान असेल तर काय दिलाय नियम, a प्लस c छेद b. म्हणजे अपूर्णांकामध्ये छेद समान असेल तर अंशांची काय करायची, बेरीज करायची आणि छेद आहे तोच समान लिहायचा. उदाहरणात घेऊन दाखवतो बघा, लक्ष द्या. बघा 2/3 अधिक 4/3 समजून घ्या. 2/3 अधिक 4/3. 2/3 हा एक अपूर्णांक, 4/3 हा एक अपूर्णांक, बरोबर. आता छेद 3 समान आहे, याच्यानुसार a ची किंमत 2, b ची किंमत 3, c ची किंमत 4. इथं काय म्हटलंय, a अधिक c म्हणजे काय 2 अधिक 4 भागिले b ची किंमत किती आहे 3. 4 आणि 2 किती झाले 6, 6/3. कळलं उत्तर. आता इथं भाग देता येतोय, म्हणजे संक्षिप्त रूप घेता येईल आपल्याला. 3 दुने 6 म्हणजे उत्तर किती येऊ शकतो 2/1. इकडे या 5/3 अधिक 2/4 अधिक 8/4. आता इथं 3 अपूर्णांक दिलेत त्यांनी. किती अपूर्णांक दिलेत 3. मग इथं काय आहे, छेद समान आहे, छेद समान लिहून टाकायचा आधी. इथं प्लसचं साइन आहे, मग 5 अधिक 2 अधिक 8. 5 अधिक 2 अधिक 8 यांची बेरीज करायची. 8 आणि 2 10 आणि 5 15. 15/4 म्हणजे या अपूर्णांकाचं उत्तर किती आलं 15/4. हा झाला समछेद अपूर्णांकाची बेरीज. कळलं. आता सेम समछेद अपूर्णांकाची वजाबाकी पाहिजे आपल्याला. काय पाहिजे वजाबाकी. मग बघा समजून घ्या, उदाहरणार्थ देतो इथं. अगोदर नियम काय आहे, a छेद b वजा c छेद b बरोबर a वजा c छेद b. म्हणजे b हा छेद आहे आणि a हा अंश आहे, इकडे दुसऱ्यात c अंश. मग उदाहरण आपण घेता येईल 4/2 वजा 3/2 बरोबर. छेद समान लिहायचा, एकदाच लिहायचा, दोनदा लिहायचा नाही. नंतर 4 वजा 3, 4 वजा 3 1, 1/2 हे याचं उत्तर. याचं उदाहरण घेऊया आपण आता. 8/3 वजा 2/3 वजा 1/3 बरोबर. छेद समान आहे तसा छेद समान घ्या. नंतर 8 बघा, हे आपण उदाहरण घेतले. समछेद अपूर्णांकाची बेरीज a छेद b अधिक c छेद b बरोबर a अधिक c छेद b. किंमत टाकली 2/3 अधिक 4/3 बरोबर 2 अधिक 4/3. या दोघांची बेरीज केली 6/3 बरोबर 2/1. दुसरं उदाहरण घेतलं a छेद b अधिक c छेद b अधिक d छेद b. छेद समान आहे, b आहे तसाच घेतला. a प्लस c प्लस d छेद b. उदाहरण घेतलं आपण इथं 5/4 अधिक 2/4 अधिक 8/4 बरोबर. छेद समान आहे, समान छेद दिला 4. अंशाची बेरीज करायची 5 आणि 2 7 आणि 8 15. 15/4 हे त्याचं उत्तर. समछेद अपूर्णांकाची वजाबाकी
ए छेद बी वजा सी छेद बी बरोबर ए वजा सी छेद बी. 4/2 वजा 3/2, 4 वजा 3/2 बरोबर किती आलं 1/2. नंतर ए छेद बी वजा सी छेद बी बरोबर वजा डी छेद बी बरोबर ए वजा सी वजा डी छेद बी. छेद सामान घेतलाय. तुम्हाला 3 दिले काय, 4 दिले काय, 5 दिले काय तरी पण चालेल. 8/3 वजा 2/3 वजा 1/3 बरोबर 8 वजा 2 वजा 1/3. छेद सामान घेतला 3, 8 वजा 3 बरोबर 5/3. हे तुमचं उत्तर काय झालं, फायनल आलं. आता पुढचा टॉपिक घ्यायचा आपल्याला. बघा 7वा आहे अपूर्णांकाचा गुणाकार. काय आहे, अपूर्णांकांचा गुणाकार. हा नियम आहे ए छेद बी गुणुले सी छेद डी बरोबर ए गुणुले सी छेद बी गुणुले डी. म्हणजे काय करायचंय, दोन अपूर्णांक असतील तर दोन्ही अपूर्णांकामध्ये अंशानं अंशाला गुणायचं, छेदानं छेदाला गुणायचं. मग बघा उदाहरणार्थ देतो. 3/5 गुणुले 4/2. काय सांगितलं इथं, समोरासमोर गुणाकार करायचा आहे. म्हणजे 3 गुणुले 4/5 गुणुले 2. 4 त्रिक किती झाले 12 आणि 5 दुने किती झाले 10. 12/10 हे काय झालं याचं उत्तर. आता अपूर्णांकाचा भागाकार करायचा आहे आपल्याला. मग कसा करायचा बघा, ए छेद बी भागिले सी छेद डी बरोबर ए छेद बी गुणुले डी छेद सी. म्हणजे पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकानं भागायचं. म्हणजे काय करायचं, पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकानं उलटून गुणायचं. उलटून गुणायचं म्हणजे दुसऱ्याच्या छेदानं पहिल्याच्या अंशाला आणि पहिल्याच्या अंशानं दुसऱ्याच्या अंशानं पहिल्याच्या छेदाला काय करायचं, गुणायचं. म्हणजेच ए छेद बी गुणुले डी छेद सी बरोबर ए गुणुले डी छेद बी गुणुले सी. उदाहरणार्थ पाहूया आपण. आता उदाहरण घेऊन 8/3 भागिले 5/4 बरोबर 8/3 गुणुले 4/5. कळलं, उलटी क्रिया करायची. भागाकाराच्या वेळेस कोणती क्रिया असते, गुणाकार. गुणाकाराच्या वेळेस कोणती असते, भागाकार. मग आता ह्यांचा काय करायचं आहे, 8 गुणुले 4 भागिले 3 गुणुले 5. मग 8 चौक किती झाले 32 आणि 5 त्रिक किती झाले 15. हे झालं याचं उत्तर. म्हणजे हा अपूर्णांकाचा गुणाकार आणि हा अपूर्णांकांचा काय भागाकार गेले. बघा भिन्नछेद अपूर्णांकाची बेरीज. ए छेद बी. आता बघा हा बी आणि हा सी छेद डी हे दोन अपूर्णांक आहेत. या दोन्ही अपूर्णांकात बी आणि डी हे दोन्ही कसे भिन्नछेद आहेत. मग भिन्नछेद अपूर्णांकाची बेरीज करताना काय करायचंय, ए न डी ला गुणायचं प्लस इथं जी क्रिया दिली ती प्लस बी न सी ला गुणायचं आणि ते पुढे लिहायचे अंशात लिहायचे आणि खाली छेदांचा काय करायचा गुणाकार. मग उदाहरणार्थ पाहूया आपण. 4/3 अधिक 1/2 हे भिन्न छेद आहे. मग ठरल्याप्रमाणे काय होईल बघा, याला गुणायचंय. म्हणजेच 4 गुणुले 2 अधिक 1 गुणुले 3 छेद 3 गुणुले 2. 4 दुने 8, 3 1 3, 3 दुने 6, 8 आणि 3 किती झाले 11, 11/7. हे झालं याचं. कळलं, तिरकस गुणाकार करू. आता वजाबाकीत सुद्धा सेम तसंच. 8/3 वजा 5/2 बघा बरोबर तिरकस गुणाकार करायचा. आधी 8 गुणुले 2 वजा 5 गुणुले 3 छेद 3 गुणुले 2 बरोबर 8 दुने किती 16, 5 त्रिक किती 15 छेद किती 3 दुने 6, 16 वजा 15
1/6 म्हणजे यांचं उत्तर किती आलं 1/6. बघ आता खाली स्टार करून दिले तुम्हाला. ज्या अपूर्णांकाचा अंश व छेद समान असतात त्या अपूर्णांकाची किंमत किती असते 1. उदाहरणार्थ बघा म्हणजे काय म्हणणार आहे आपण याला 1/1 बरोबर किती 1. 2/2 बरोबर किती 1. नंतर 10/10 बरोबर किती 1. याचा अर्थ असा गेले. बघा 11वा नियम आहे समूहाच्या संदर्भात अपूर्णांकाची जर पट काढायची असा तुम्हाला प्रश्न पेपर मध्ये टाकला गेला तर तो काय लिहिला जातो किंवा कसं लिहिलं जातं. तुम्हाला चौकटीत दिलंय चाचीचे असे शब्द जर आले तर याचा अर्थ काय आहे त्यांचा गुणाकार करायचा. मग आता बघा 24 ची पावपट लिहायची आपल्याला. कितीची 24 ची पावपट म्हणजे काय 24 चाचीचे शब्द म्हणजे यांच्यामध्ये कोणतं चिन्ह घ्यायचं गुणाकार. पावपट म्हणजे किती 1/4 बरोबर. आता काय करणार 24/4 4 न 24 ला भाग जातो का 4 सक 24 म्हणजे 24 ची पावपट किती 6. कळलं का. दुसरं उदाहरण 25 ची 3/5 पट बरोबर किती. बघा सोडून देतो मी. मग काय करणार अगोदर 25 चाचीचे म्हणजे गुणाकार 3/5. आता 5 न 25 ला भाग जातो का 5 25 5 गुणिले 3 आणि 5 त्रिक किती 15 म्हणजे 25 ची 3/5 पट म्हणजे उत्तर किती 15 येणार. किती येणार 15 येणार. कळलं. हे उदाहरण कळलं का घ्या व्यवस्थित लिहून. प्रश्न काय दिलाय बघा. रोहितला दरमहा किती रुपये 18,000 पगार आहे. त्यातून तो 1/9 भाग पेट्रोलवर 4/9 भाग घर खर्चावर आणि 2/9 भाग बँकेच्या हप्त्यावर काय करतोय खर्च करतोय. तर उरलेली रक्कम तो शिल्लक ठेवतो. उरलेली रक्कम काय करतो तो शिल्लक ठेवतो. तो किती रक्कम शिल्लक ठेवतो हे आपल्याला काय करायचंय काढायचंय. मग आता काय करायचं लक्ष द्या. अगोदर काय करायचंय रोहितचा खर्च काढू. रोहितचा खर्च किती आहे बघा 1/9 कशावरती आहे पेट्रोल 4/9 घर खर्च आणि 2/9 बँकेच्या हप्त्यावरती तो काय करतोय खर्च करतोय. कळलं. मग एकूण खर्च आता छेद समान आहे. छेद समान नंतर 1 + 4 + 2 किती उत्तर आलं 4 आणि 2 6 आणि 7 7/9 म्हणजे दिलेल्या रकमेच्या काय दिलेल्या रकमेच्या किती खर्च करतो तो 7/9. कळलं. मग आता आपल्याला काय करायचंय बघा काही हप्त्यावर उरलेली रक्कम. आता रक्कम किती उरली ती आपल्याला अगोदर पाहिजे. तो शिल्लक ठेवतोय. मग आपल्याला काय करावं लागेल अगोदर एक रक्कम आहे त्याच्याकडे माहित नाही मग आपण काय गृहीत धरू 1 त्याच्यातली त्याने किती खर्च केली 7/9 रक्कम खर्च केली. म्हणजे किती खर्च झाले त्याची बघा. शिल्लक रक्कम काढायची ना आपल्याला. इथं म्हणतो मी शिल्लक रक्कम. मग काय होईल 9 - 7/9 या दोघांची वजाबाकी झाली 2/9. त्याच्याकडे रक्कम किती शिल्लक राहिली 2/9 एवढी रक्कम शिल्लक राहील. ओके.
आता काय करायचंय आपल्याला, तो रक्कम किती शिल्लक ठेवतो पण ह्या रकमेच्या काढायची आता. मग काय करणार, शिल्लक रक्कम कोणाच्या 18,000 गुणुले किती घेणार 2/9. किती घेणार 2/9. 2/9 का शिल्लक रक्कम ठेवलेली त्यांनी. ह्या 18,000 पैकी 2/9 म्हणजे किती उत्तर येईल बघा. 9 ने याला भागलं, 9 दुने 18 आणि हे 3 शून्य गुणुले 2 बरोबर किती 4,000. कळलं, हे झालं उत्तर. म्हणजे 4,000 रक्कम त्याची काय झाली, शिल्लक रक्कम ठेवतो तू त्याच्या 18,000 पगारामधून. द्या लिहून व्यवस्थित. दुसरं उदाहरण घ्या लगेच. सोडवा. 7/4 अधिक 3/4 गुणुले 4/3 बरोबर किती, प्रश्नचिन्ह. ज्याला येते त्याने काय करायचं, सोडवायचं. आणि हा प्रश्न कधी विचारलाय 2021. कोण सोडवल, श्रेय सोडवती ये. इकडे लक्ष द्या. 7/4 अधिक 3/4 गुणुले 4/3. मग काय करणार, 7/4 अधिक यांच्यामध्ये काय आहे 3/4 गुणुले 4/3. मग हा 3 कॅन्सल होईल. इथं आधी गुणाकार आहे, आधी गुणाकार करायचा आहे. कंचे भागू बेव. नंतर हा 4 कॅन्सल, मग राहिलं किती 7/4 अधिक 1/1. इथे छेद नाहीये म्हणजे त्रिकल गुणाकार करा. 7 अधिक 1 गुणुले 4 भागिले 4 गुणुले 1. 7 अधिक 4/4 7 आणि 4 11/4. हे उत्तर द्यायचं. किती 11/4 गेले. बघा लक्ष द्या. प्रश्न काय विचारलाय बघा. 1/7 मध्ये 1/7 किती वेळा मिळवले असता उत्तर 7 मिळेल. आणि हा प्रश्न 2020 ला विचारलेला आहे. आता याच्यासाठी तुम्हाला मी सूत्र लिहून देतो इथं. असे जर प्रश्न विचारले तर सूत्र काय, हे 1/7 आहे ना, हा 1/7. इकडे लक्ष द्या. 1/7 याला काय छेद भागिले अंश वजा छेद भागिले अंश गुणुले. इथं गुणुले काय करायचं ते सांगतोय. गुणुले काय बेरीज. गुणुले बेरीज कंसात उत्तर वजा 1. हे सूत्र आहे. इथं किती वेळा मिळवले असते याच्यासाठी किती. आता लक्ष द्या इकडं. आता काय करायचंय, फक्त याच्यात किंमत टाकायची आपल्याला. बघा बरोबर इथं 1/7 आहे, इथं 1/7 आहे. हा एक अपूर्णांक हा एक अपूर्णांक समान आहे का नाही. मग छेद कोण आहे 7
अंश कोण आहे 1 गुणुले इथं बेरीज किती आली त्यांची उत्तर 7 वजा 1 बरोबर. आता बघा या 1 न 7 ला भागलं 7 गुणुले 7 वजा 1 बरोबर. 7 गुणिले 7 किती आले 49 वजा 1 बरोबर किती 48. म्हणजे काय 1/7 मध्ये 1/7 किती वेळा मिळवलेत 48 वेळा मिळवलेत तेव्हा उत्तर किती मिळणार आपल्याला 7 मिळणार आहे. झालं हे सूत्र त्यांना ठेवायचं. आता चौथं गणित आहे बघा. आधी हा ब्रॅकेट सॉल्व्ह करून देऊ कंस लक्ष द्या. मग 15/7 अधिक 6/7 वजा 2/7 वजा 4/7 बरोबर. आधी कंस छेद समान आहे की नाही छेद समान परत 15 अधिक 6 वजा 2 इकडं वजा 4/7 15 आणि 6 किती झाले 21 वजा 2 भागिले किती 7 वजा 4/7 21 मधून 2 गेले किती राहिले 19 राहिले. म्हणजे 19/7 वजा 4/7. आता छेद समान आहे का नाही मग क्रिया करायची छेद समान समान. 19 वजा 4 19 वजा 4 किती आले 15/7 म्हणजे याचं उत्तर किती आलं 15/7 गेले. इकडं बघा पाचवा प्रश्न काय आहे 25 ची 1/5 पट अधिक 100 ची 1/2 पट बरोबर 64 ची 1/5 पट असेल तर ती संख्या कोणती. आधी आपण गणिताच्या स्वरूपात लिहून घेऊ. 25 ची म्हणल्यावर काय गुणाकार 1/5 इकडं 100 ची म्हणल्यावर गुणाकार 1/2 बरोबर. इथं x आता इथं काहीच नाही म्हणजे x देऊ आपण x ची 1/5 कळलं इथपर्यंत. चला 25 ला 5 न भागा किती आले 5 25 अधिक इकडे यानं याला भागा किती आले 50 बरोबर का 2 ने भागलं 50 आलं बरोबर. इथं काय येणार x गुणुले 1/5. आता 50 आणि 5 किती झाले रे 55 इकडे x गुणुले 1/5. आता हा 1/5 इकडं काय गुणाकाराच्या स्वरूपामध्ये पण इथं भागाकार 1/5 इकडे आल्यावर काय होईल गुणाकार म्हणजे 5 गुणुले 55 बरोबर x. मग 55 गुणुले 5 यांचा गुणाकार करायचा आहे आपल्याला 5 25 2 5 25 आणि हे 2 27 म्हणजे उत्तर किती आलं 275. उत्तर किती आलं 275 कळलं. आता बघा 6वा प्रश्न आहे. एका संख्येचा तिसरा भाग ती संख्या माहिती का नाही ती संख्या माहित नाही मग आपण काय म्हणू x गुणुले कितवा भाग तिसरा म्हणजे 1/3 किती आहे तिसरा भाग बरोबर 33. मग x बरोबर किती हा 3 गुणाकार आहे म्हणजे 1/3 आहे भागाकार इकडे उजवीकडे गेल्यावर काय होईल गुणाकार 33 गुणुले 3 यांचा गुणाकार आला 33 3 किती 99 म्हणजे ती संख्या कोणती भेटली तुम्हाला बोला कोणती भेटली 99 भेटलेली आहे. या व्यवस्थित लिहू.